बाई, किती आवरा, कामच संपत नाही. सकाळी उठलं का शेणखूर करा, हे करा, ते करा. आई ग, ही पण काय व्यवस्थित खात नाही. भाई 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 भाई, अशा अंगावर कोण धावती? आता एवढं 17-18 वर्षापासून तुला सांभाळते तरी तू मला घाबरती का? तू नवरा एक डोकं लावतो तू एक अशी करती. तू सांग बरं, आता तुला मी कधी काही कमी करते का खाय प्यायला? मला लागलं असतं ना बाई. आता कोणाचं किती करा, आता हे तुझ्यावरूनच कळालं का नाही मला? त्या नवऱ्याच्या पुढं पुढं करता करता आयुष्य चाललं आणि तुझं एक. बरं ऐक, आता की नाही ना 2-4 दिवसावर पाडवा आलाय, तुला मस्त पुरणाची पोळी खायची का? मी नवऱ्याला करणारच, मग तुला पण करते. हा, खाऊन घ्या आता, नको अशा अंगावर धावत जाऊ माणसाच्या. ताई शेणखूर करताय वाटतं, मी घेते देवपूजा करून. पहिले तुळशीची करते मी फक्त. चला बाई, घेते घरातलं काम आवरून. हो, काय करा वरती? काय रे? काय निवांत बसले. मी काय म्हणते, ते आपल्या सोयाबीनचे काय भाव चालू आहे सध्या? काय बा, कोणी 7,000 सांगत आहे, कोणी 4,000 सांगत आहे, कोणी 5 सांगत आहे. ते जसं मला असं तसं भाव राहतात बाबा. ते जाऊ दे, माप एक तर पोट दुखत आहे मला. कसं काही होतं रे? हो, तुम्ही काही खाता, तुम्हाला मी किती वेळ सांगितलं जरा व्यवस्थित जेवण करत जा. आणि त्या दिवशी तुम्ही मित्रांसोबत पार्टीला गेले, त्या दिवशीपासूनच तब्येत बिघडली का नाही? अरे पार्टीला गायचंय, ते सोयाबीनच्या गोण्या उचलून वर थापी मारली, त्याच्यामुळे झालं असं एखाद्या. कोणाला तरी सांगायचं ना सोबत. त्या सोबत तुम्हाला किती वेळ सांगितलं, 1000-500 रुपये जाता एखादा माणूस लावायचा, त्याच्याकडून करून घ्यायचं ना. आपण कधीच्या नावात एखादी गोणी उचलायची. अरे असं वाटतं तेच 1,000-500 आपल्या प्रपंचाला लागत येईल. प्रपंच जेवढा महत्वाचा तुम्ही सांगा. आता जर दवाखान्यात जायची वेळ आहे, 10,000 रुपयांनी काय होणार आहे? एक सलाईन लावायची म्हटलं का 2,000 पुरत नाही. ते खरं आहे. आणि त्या जीवाचे हालते वेगळे. असं अंग कस तरी कस होते रे मला. मी एक काम करा, एखादं इंजेक्शन घेऊन या दवाखान्यात जाऊन. नको, थोडं जेवलो झोपलं का 5-10 मिनिटं मला बरं वाटेल जरा. तसं करता का? भूक लागल्यासारखं झालंय मला. पण तुमचं कशामुळे झालं असं बरे? आता काय माहित काय मुळे झालंय काय मुळे नाही. आता पाय हातपाय बी दुखू राहिले काय? आम्ही असं अंग गळून गेलंय असं. राणी कुठे गेली गाडी? आता देवपूजा करत होती. असं घरात काही चावरीत असेल. हा, शेणखूर झाला म्हटलं आता काय भाजीला फोडणी द्या. त्या गाईला काही चारा टाकला का? टाकला ना टाकला. अहो, ती बी आज अशा अंगावर धावल्यावानी करत होती. अंगावर धावलं नाही हा, म्हणजे आता पण काही धावले नाही ना. तो काय माहिती कस काय आता एवढी ती आता म्हातारी कोतारी झाली, तिला काहीतरी असं कधी कधी वाटत असन. काही ताण भिण लागली असेल किंवा चारा मागत असेल. नाही, पण तिने चारा पण नाही खाल्ला. समोर चारा पडलेला नाही. आणि अशी शांत 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 राहते. आवाज नाही तिचा, काही नाही. पण आपल्या घरासमोर लक्ष्मी ना, कसं असं भरगच्च वाटतं आहे की नाही? हा, मग लोकांना एक तर चित्र पण भेटत नाही. मग आणि भेटले तर ती विकून टाकीत येत दारात. एक कळणार पाहिजेच, गावरान चित्र बसावा माणसं. खरंच असावं. तिच्याशिवाय शोभाच नाही. तुमची कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्या पुढे जर नाही ना लक्ष्मी, त्याचा काही फायदा नाही. शून्य सगळं. राणी कुठे? आता ही राणी इकडे काय करते? काय कशाला करते? त्या झाडांना पाणी टाकत बसती? सकाळी टाकलं होतं ना मी. राणी इकडे आहे का बाई? बरं, मी काय म्हणते, तुझ्या दादांच्या ना लय पोटात दुखते. कस काय? काय माहिती काय झालं त्यांना? ते काहीतरी खाण्यात आलं असेल त्यांच्याकडून. असं काही बनवलंच नाही. नाही नाही, तू बनवलं नाही, पण काहीतरी अगं अशी कशी पूजा केली, सगळं तोंड लाल करून घेतलं राणी. कुंकू पडला असं. बोला ना, आवाज दिला मला. बरं, तू त्यांना एक काम कर, मी ना जरा याच्यात चक्कर मारलं होतं शेतावर. हा, त्यांना आता जाता येणार नाही शेतामध्ये. लय तब्येत खराब आहे दादा.
दवाखान्यात जाऊन या. पोटात कळणी नको, दवाखान्यात नको. त्यांना तर मी म्हंटल दवाखान्यात जाऊन या. पडन बरं. तुला सांगते तुझ्या दादाला कधीच ऐकायचं नसतं कोणाचं. त्यांचं मनच दाखव अंगावरच काढता आणि लय मोठं झालं का मग एक खटी 50-50 हजार रुपये नेऊन घालतात. दवाखान्यात गेलं म्हणजे ते मग गोळ्या आणि औषधं इंजेक्शन त्याच्यापेक्षा आपलं. हो पण एवढं आपल्याला वर घेऊन जायचंय का ते सांगा मला. पण इकडं सोयाबीन अरे मला असं भूक सोयाबीनचे गोणपटा उचलले त्यांना म्हटलं माणसं लावा. 1000-500 काय झालं असतं बरं. मी म्हटले होते की नाही दादा तुम्हाला 2-3 माणसं लावून घेऊ आपण. मी यांना पण म्हटले होते. बरं भाऊजी कुठे गेले. बाहेर गेले जरा. फोन करून घेऊ का बोलून त्यांना. नको नको नको, कशाला बोली ती. ते बारीक गोण्या होत्या आणि ते एक बारीक थप्पी मारली त्याच्यामुळे एखाद्या दिवस झाला असं पोटात काही झाली. अहो ती बरगडीला कळवे लागले असं नाही तर नाळ भरले असं रिकामा डोक्याला ताण. त्यांना म्हटलं सलाईन घेऊन या किंवा इंजेक्शन घेऊन या. ते पण नाही. तू एक मला काम कर. भूक लागल्यासारखं झालं. एकदा जेवलो का थोड्या वेळ झोपलो का मग मला बरं वाटत. एक काम कर त्यांना ना थोडीशी फिक्की खिचडी टाक. बरं चालेल. मी पीठ भिजून ठेवले भाजीला फोडणी देऊ का. नाही करते मी ताई. हा मग मी शेतावर चक्कर मारून येते आणि ते मला जर उशीर झाला तर तू बी जेवण करून घे. नाही काही नाही या ना. भाऊजींना बोलून घे फोन करून आणि जेवण करून घे. मी येते जाऊन एकदा चक्कर मारा कारण ते आता घरी म्हटल्यावर कोण लक्ष देईन तिकडं. बरं चालेल. आता इथलच्या आपल्या गाईचं हे केलं आता तिकडे शेरड्या बिरड्यांना काही का गाजबीज कापावं लागेल ना. बरं मी घेते चपात्या करून भाजी हा त्यांना हलकी खिचडी कर गावरान तूप टाकून. हा आणि तुला मी असं म्हणत होते तू ते काय करायला जायचं होतं ना कम्प्युटरच्या याच्यामध्ये. जाऊ दे आज सुट्टीच मार. दादांची पण तब्येत खराब आहे. तुम्ही पण तिकडे चाललं जाईन उद्याकडे. बरं मी जर लवकर जर येणार आलं तर बघ नाही तर मग संध्याकाळी जाय क्लासला त्याला सांगून ते फोन करून संध्याकाळी येते म्हणून. चला रे मला भूक लागली जरा. जावा यांना पहिले गोळ्या दे बरं का आठवणीने आणि त्या बॉक्स मधल्या गोळ्या दे आपल्या खिडकी जवळच्या. ते निळ्या कलरचं का. अगं तिथं बॉक्स आहे निळ्या कलरचा नाही ते कलर बी लक्षात 17-60 बॉक्स पडेल. चालेल. हा जावा तुम्ही गोळ्या घ्या मी आले. दादा आराम करा तुम्ही. मी खिचडी टाकते तुम्हाला. बर 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 लवकर टाका. हा चालते. हा देऊ काय. नको नको उठतो. दादा दादा हा, गोळी घ्या. आणलीच का शेवटी गोळी तो. हा मग ते दुखत येईल जास्त तुम्हाला. हो डबा कसा उघडा ना. हा एवढी मोठी. हा तर याच्यात एवढीच आहे. ताईने हेच सांगितली द्यायला मला. अयो काय कडवी ती. आराम करा दादा. मी काम आवडते. हा हा, ती कुठं गेली म्हणली. शेतात. बर बर. हा अहो त्यांचं पोट दुखतंय. का हा तब्येत खराब झाली त्यांची अचानक. काय गोळी बिळी दिली. हा दिलं मी आताच दिलं. जेवण केलं आता आराम करतायत. आणि कुठं होते तुम्ही. मी गेलतो बाहेर. अहो किती बाहेर फिरतो तुम्हाला काय वाटतं का नाही हो. अगं चहा प्यायला गेलो तुम्ही. चहा प्यायला सारं सकाळचं गेले होते काय. वहिनी गेली शेतामध्ये. दादांची तब्येत खराब आहे. मी घरातला आवरते. तुम्हाला काय आहे का नाही. सोडा ते मित्र आता घरात लक्ष द्या. काय प्रपंच का आहे का नाही आपला. हा मग हाय ना म्हणजे विचारा दादाला काय झालं काही नाही. सारखं आपलं मित्र. बरं आलो मी. या माणसाला काही कळतं का नाही. ती वहिनी तिकडं काम करते. दादा आजारी पडले तरी यांना मित्रच पाहिजे. अवघड आहे बाई. दादा काय रे. काय झालं. अरे जरा तब्येतच नाही बरोबर. असं पोट दुखत आहे. पोटात कळ येत आल्यासारखं झालंय. गोळी घेतली का. हा दिशी तो बायकोने दिली गोळी. दवाखान्यात द्यायचं. दवाखान्यात नको. ते काय झालं त्या 10-12 सोयाबीनच्या गोण्या उचलल्या ना. बहुतेक त्याने झालं असणार आहे मला. आता गोळी खाल्ली आता बरं वाटेल जरा. तुम्हाला सांगितलं होतं जड उचलू नका. अरे मग आता काय करतो. तुझा तू इकडे तिकडे मग ते गोण्या कोण ठेवीन. त्याला एकदा उंदर लागले तर सगळं नाश होईल त्याचा. हा तरी पण माणसं लावायची नाही 1-2 काय 1000-500 गेले असते. आता तेवढ्याला नुसते गोळ्या उचल्यासाठी 1000-500 घालायचे का. त्याच्यात किराणा येईन महिन्याचा आपलं. आपण माणूस महत्वाचं आहे. ते खरं तो. काय पैसे येतच जाते. बरं तिला विचार ते डाळ भात काय टाकले ते झालं का मग मला जेवून दे थोडंसं.
बरं बरं ठीक करा तुम्ही आराम जास्त कमी वाटलं तर आपण दवाखान्यात जाऊ. बर चाल हा हा, चालतं. ये आयो राणी यांना गोळी दिली का बाई हा ताई दिली. आणि काही खायला दिलं होतं का हा खिचडी सांगितली होती ना मग तीच दिली त्यांना गावर डाळीची. मुगाची डाळ दिली ना बरं तू जेवली का नाही ताई म्हणतो सोबत जेव म्हटलं. ते कपडे सुकायला घालायचे ते घालून झाले का ते झालं, भांडे घासून झाले, किचन आवरून झालं ताई. आता जेवण करूया. बरं एक काम करतो आता आपण जेवण करून घेऊ मग मला जेवण करू दे आणि तू ना क्लासचा टायमिंग झाला क्लासला चालला जाशील बरं बरं ताई. हं मी आवरून घेते आता घरातलं राहिलेलं हा चालत ताई. कधी झोपले हे ते मी लक्षात दिलं नाही, मी गोळी दिली आणि मग काम आवरायला लागले माझं. ओ ओ मी काय म्हणते काय होते काय होते असं फिरले सारखं होतंय असं अंग हात पाय जड पडले उठून बसा बरं घाम मारल्यासारखं झालं राणी इकडे अंगात अशी ताकदच नाही उठून बसा एकदा काय ताई? अगं यांची तब्येत थंडगार पडलेत हात पाय कस काय? उठून बसाव अयो दादा, अयो, एवढं घात कस काय पडले? लयच थंडगार पडलेत असं पोटात नसलं असं मळमळ झाल्यासारखं होतंय ताई, तू नक्की यांना गोळी दिली होती अहो तू म्हणले डब्यातली गोळी दे, मी तीच दिली. मग त्यांना एवढा त्रास कशाने होतोय काय माहिती आज? हो दादा, अयो भाऊजी कुठे अहो ते बाहेर गेलेत आणि फोन पण इथं सोडून गेलेत ते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे तर पटकन तिकडून तर पटकन थोडस चला नाही म्हणलं थोडस दादा उठा ना. चला मग बाबाला म्हटली होती सकाळीच तरी का चला म्हणून दवाखान्यात ऐकतच नाही चला चला अयो बरं वाटतंय जरा आता तुम्हाला पण सांगितलेलं कळत नाही हजार वेळेस सांगत असते काय गरज एवढ्या गोण्या उचलायची आईपास पोटात न आल्यासारखं झालंय आता काही कमी आता बरं वाटतंय का बरं वाटतं आता ही कुठं गेल्या त्या 5-6 सालाही ते सलाईन मध्ये इंजेक्शन घातले डॉक्टरनी तेव्हापासून जरा बरं वाटतं आता गपचूप झोपून घ्या काही खाऊ पिऊ नका नाही आता पडतो जरा चला घे बाई जेवण करून भाजी तर लयच छान केलेली दिसते आज मस्त वांग्याची बरं चाल खाऊन घेता येईल रिकामं काय बाई मला तर असं टेन्शन आलं होतं तुला काय सांगू आणि ताई काही कमी जास्त झालं असतं मग. कमी जास्त म्हणजे बाबा ऐकूनच घेत नाही पण त्या गोळीने फरक कस काय नाही पडला लगेच तरी फरक पडतो तू कशातली गोळी दिली होती बाई तापे बिपीची दिली काय नाही हो डब्यातली आणून दाखव तू डबा. दाखव बरं मी कसं ठेवलं मी डबा पण. हे बघ. या डब्यातली गोळी दिली. तो डब्बा उघडत नव्हता बाई ताई. अगं बाई डोक्यावर पडली काय तू जनावरांच्या गोळ्या या काय? मग अगं राणे तुझी चल त्यांच्याकडे तुला तर अक्कलच नाही काही मला तर बाई काय डोक्याला ताण आहे सकाळ तिकडं काय रे हा पोरीन तुम्हाला गोळी पाहिली कोणती दिली मला काय माहित मी तिला दिली मी ती खाल्ली जनावरांची गोळी ती आता मला माहिती आहे ती माणसाची आहे का जनावरांची आहे. तिला बसा जशी खाली. दिली तिने जशी दिली तशीच मी पाणी आणि गोळी खाल्ली अहो ही शिकून आणून काय फायदा आहे सांगा बरं मी नावच वाचलं नाही दादा, मला काय तरी माहिती. म्हणलं मला असं कमून अंग गळाल्यासारखं असं पोटात मळमळ असं होत होतं म्हणलं गोळीने तर उलट बरं लागायला पाहिजे तर ते उलटच व्हायला लागलं अगं एवढं तुझं बिकॉम झालेलं आहे काय कामाचं ग तुला वाचता येत नाही नीट कळत नाही का जनावरांची फोटो आहे अरे, तुला त्याच्यावर समजून सांगायचं ह्या याच्यातली ह्या पाकिटातली गोळी ती तू म्हणजे अहो, खोक्यातली गोळी ती तिने दिली ती गोळी त्याच्यावर गाईचं चिन्ह आहे ती म्हणते मला वाटलं दुधाची गोळी असं इतकी येडी आहे मी लक्षात दिलं नाही, काही काही दिले दादा मी. अरे माणस मारी ती का काय तू हा बरं झालं काही दुसरं झालं नाही खेळ चालू मला नवरा गेला असता उडून आता तरी डॉक्टर म्हणला नेमकं काय खाल्लं होतं तुम्ही म्हणलं काय नाही मग गोळी खाल्ली होती पोट दुखायची हे जर बघितलं नसतं मी लवकर येऊन मी तर परत चालले होते बाहेर काम आवरायला बरं झालं तुम्हाला उठवलं तरी म्हणलं असं माय अशा पोटात आग पाडल्यासारखं कसं काय होतंय बरं जरा आहे लागलं ना गोळ्या वाचून बिचून घेत जाय
मी म्हणत नाही तू मुद्दाम केलं, पण जरा वाचून घेत जाय, आपण शिकेल सवरेले. बरं मी अडाणी आता, मला काय माहित, मला वाचता येत आलं असतं तर बघू. तुम्हाला आज तुम्ही तसं का तुम्हाला जनावरांची गोळी खाताना काय आली नाही काही जनावरांची एवढी मी तरी तिला म्हणलं आले इकडून कस काय लागती अशी. तुमचे डोळे कुठं गेले होते? एवढी गोळी असती लगेच ओळखू येतं ना. मी तेच म्हणलं, पण जाऊ दे आता, गेलं काना कानावून गेलं, बरं वाटतंय आता. काय झाले ना बरे, डोक्याला ताण. जाय बैस, तू जेवण करत आता, मला नाही जेवायचं. तुम्ही जेवलं नाही का? तुम्हाला दवाखान्यात न्यायचं, जेवण राहून गेलं होतं. बरं जेवण आता तर काय उपाशी राहता का? हा मी खाल्लंय तिनं ते डाळ भात हे केलं होतं. जा तुम्ही पण घरात जाऊन पसरा, उठा अय्यो. चला.